सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो चॅप्टर चालू आहे डिफरन्शियल इक्वेशन, या डिफरन्शियल इक्वेशनची आज आपण थर्ड एक्सरसाइज स्टार्ट करणार आहोत. सो फर्स्ट राईट डाऊन द क्वेश्चन. इन इच, आधी तुम्ही हेडिंग देऊन द्या, एक्सरसाइज 6.3, थर्ड एक्सरसाइज 6.3. देन राईट डाऊन, in each of the following example, verify that the given expression is a solution of the corresponding differential equation. Is a solution of the corresponding differential equation. आणि फर्स्ट प्रॉब्लेम लिहा, xy इक्वल टू log y प्लस c comma dy by dx equal to y square upon 1 minus xy. आता थोडं प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. थर्ड एक्सरसाइज मध्ये काय होणार, तुम्हाला प्रॉब्लेम पण दिलं राहणार आणि त्याचं सोल्युशन पण दिलं राहणार. म्हणजे सिंपल तुम्हाला याला सॉल्व्ह करून हे प्रूफ करून दाखवायचं आहे. प्रॉब्लेम फिनिश. हे गिवन आहे, हे या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. याला सॉल्व्ह करा आणि हे आन्सर फाइंड आउट करा. आता सोल्युशन बघा. आधी प्रॉब्लेम ऍज इट इज xy इक्वल टू log y प्लस c. याला सॉल्व्ह करून हे प्रूफ करून दाखवायचं आहे. तर आन्सर मध्ये आधी चेक करा, dy बाय dx आहे, म्हणजे एकचदा डिफरन्शिएशन आहे. तर जे तुमची व्हॅल्यू आहे याला सुद्धा एकचदा आपण डिफरन्शिएट करायचं. सो डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. आता इक्वेशन 1 ला आपण डिफरन्शिएट करू. इथे x इंटू y आहे. x इंटू y म्हणजे कोणता रूल आपला? प्रोडक्ट रूल. अप्लाय करू. फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म इक्वल टू लॉग एक्स चं डेरिव्हेटिव्ह होत असते 1 बाय एक्स. त्याच प्रकारे लॉग वाय काय होणार? 1 बाय वाय. बट एक्स म्हणजे एक्स नाही, म्हणून dy बाय dx. प्लस सी आहे. सी म्हणजे कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे? 0. लिहायची गरज नाही. ओके. पुन्हा एक्स हा झाला आपला dy बाय dx प्लस वाय. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 ऍज इट इज. काय झाला? 1 बाय वाय dy बाय dx. आता प्रूफ कडे लक्ष द्या. प्रूफ कडे जर आपण लक्ष दिलं तर या साईडला वायचा काय आहे? स्क्वेअर. तर हा वाय या साईडला येऊन मल्टिप्लाय होणार. आता वाय जर इकडे मल्टिप्लाय झाला तर वाय इंटू एक्स, एक्स वाय dy बाय dx. साइन कोणती? प्लस वाय इंटू वाय, वाय स्क्वेअर. काय राहिला फक्त आता? dy बाय dx. सिंपल आहे बिलकुल. वायला या साईडला मल्टिप्लाय केला. आता प्रूफ मध्ये 1 मायनस एक्स वाय आहे. 1 मायनस एक्स वाय म्हणजे ही प्लस टर्म या साईडला जाऊन काय होणार? मायनस. या साईडला राहणार वाय स्क्वेअर dy बाय dx ऍज इट इज. या साईडला फक्त वाय स्क्वेअर dy बाय dx ऍज इट इज. या साईडचा प्लस एक्स वाय त्या साईडला जाऊन
minus xy dy by dx. Again y square as it is, काय कॉमन निघते, dy by dx. dy by dx कॉमन काढल्यानंतर इथे राहिला 1 मायनस xy, आला 1 मायनस xy. आता हा 1 मायनस xy या साईडला जाऊन काय करू आपण, डिवाइड. सो dy by dx इक्वल टू y स्क्वेअर अपॉन 1 मायनस xy. झालं आपलं प्रूफ. त्यानंतर मग फक्त लिहायचं आपल्याला, द गिवन फंक्शन इज अ सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे हे आपलं या डिफरन्शियल इक्वेशनचं काय आहे, सोल्युशन. द गिवन इक्वेशन इज अ सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. Write down this. Write down our second problem. Y equal to e raised to minus x. Y equal to e raised to minus x plus ax plus b, comma e raised to x into d square y by dx square equal to 1. आणि लक्ष द्यायला आता इकडे प्रॉब्लेम कडे. प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन जर तुम्हाला दिलं असलं तर आधी सोल्युशन वरून हे समजून घ्यायचं का प्रॉब्लेमला डिफरन्शिएट एकदा करायचं आहे का दोनदा. डी स्क्वेअर वाय अपॉन डीएक्स स्क्वेअर आहे म्हणजे प्रॉब्लेमला दोनदा डिफरन्शिएट करायचं आहे. सोल्युशन आधी प्रॉब्लेम ऍज इट इज प्लस ax प्लस b. आता याला दोनदा डिफरन्शिएट करू. आधी डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह येणार dy बाय dx. e रेस टू x काय होत असते, e रेस टू x, e रेस टू x, e रेस टू x. तर e रेस टू मायनस x, e रेस टू मायनस x. बट इथे x म्हणजे x आहे का, नाही, x च्या ठिकाणी मायनस x आहे. फॉर्म्युला तुम्ही ई रेस टू एक्स चा लावला बट एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स असल्यामुळं मायनस डी बाय डी एक्स ऑफ काय होणार, मायनस एक्स प्लस ए काय आहे, बी काय आहे, कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. ए कॉन्स्टंट बाहेर काढला, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. अगेन डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह -1, मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह तर मायनस ई रेस टू मायनस एक्स, -1 इंटू ई मायनस ई प्लस काय राहिला फक्त ए, तो तर 0 झाला. हे झालं आपलं इक्वेशन 2. आता याला काय करू, अगेन डिफरन्शिएट. सो अगेन डिफरन्शिएट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता याला जर आपण अगेन डिफरन्शिएट केलं तर dy बाय dx चं डिफरन्शिएशन काय येणार, डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर. dy बाय dx चं डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर. साइन कोणती, मायनस. पुन्हा कोणता फॉर्म्युला लागणार आहे, ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स. तर ही आधी ऍज इट इज येणार, मायनस ई रेस टू मायनस एक्स. पुन्हा एक्स म्हणजे एक्स आहे का, नाही. अगेन डी बाय डी एक्स ऑफ मायनस एक्स. या ए चं डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, 0. ए चं डेरिव्हेटिव्ह. पुन्हा लक्ष द्याल आता, हा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ऍज इट इज, मायनस एक्स चं डेरिव्हेटिव्ह -1. मग मायनस मायनस काय होणार, प्लस. म्हणजे फक्त काय येणार, ई रेस टू मायनस एक्स. मायनस मायनस प्लस झाला ना, कारण मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह हे -1 येणार. आता ई रेस टू मायनस एक्स लाच मी काय लिहू शकतो, 1 अपॉन ई रेस टू एक्स.
ई रेस टू मायनस एक्स म्हणजेच काय होते 1 अपॉन ई रेस टू एक्स. आता हा ई रेस टू एक्स या साईडला जाऊन काय होणार मल्टिप्लाय झालं आपलं प्रूफ. ई रेस टू एक्स इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 1. आणि मग लिहायचं द गिवन फंक्शन इज अ सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. नोट दिस. Write down next problem. Y equal to a plus bx. Y equal to a plus bx. मी bx म्हटलं का सॉरी. Y equal to a plus b by x comma x into d square y by dx square plus 2 dy by dx equal to 0. 2 dy by dx equal to 0. आणि आता इकडे बोर्डकडे लक्ष द्याल. सोल्युशन आधी मी सांगितलंय तुम्हाला जे आन्सर फाइंड आउट करायचं आहे त्यामध्ये बघून घ्यायचं. डिफरन्शिएट कितीदा करायचं आहे 2दा. So y equal to a plus b upon x equation 1 याला डिफरन्शिएट करू. सो डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. या y चं डेरिव्हेटिव्ह येणार dy बाय dx. a चं डेरिव्हेटिव्ह 0 बिकॉज a कॉन्स्टंट आहे. साइन प्लस b कॉन्स्टंट आहे बट सोबत काय आहे x. तर बी ला आपण आधी बाहेर काढू. बी बाहेर गेला. मग राहिला फक्त 1 बाय एक्स. तर 1 बाय एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येत असते मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. ए चं 0 झालं. बी कॉन्स्टंट बाहेर काढला. 1 बाय एक्स चं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. आता हा एक्स स्क्वेअर या साईडला जाऊन मल्टिप्लाय होणार आणि बी इंटू मायनस 1 फक्त मायनस बी राहणार. एक्स स्क्वेअर या साईडला मल्टिप्लाय. सो एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल टू बी इंटू मायनस 1 मायनस बी. याला देऊ आपण इक्वेशन 2. आता याला काय करू आपण अगेन डिफरन्शिएट. सो अगेन डिफरन्शिएट इक्वेशन 2 आता इक्वेशन 2 ला जर अगेन केलं तर ही फर्स्ट टर्म आहे आपली. ही सेकंड टर्म आहे. सो फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म इक्वल टू मायनस बी. ही तर कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0. लक्ष द्याल. आता एक्स स्क्वेअर ऑफ dy बाय dx चे आन्सर काय येणार आहे डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx ऍज इट इज इंटू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे ट्वाइस एक्स इक्वल टू 0. आता याला तुम्ही 2 टेक्निकनं सॉल्व्ह करू शकता. एक तर थ्रू आउट एक्स न डिवाइड करा किंवा यामधून आणि यामधून एक्स काय काढा कॉमन आणि तो या साईडला जाऊन काय होणार 0. बघा आता इथून जर मी एक्स कॉमन काढला बरोबर काय राहणार इथे एक्स इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 2 समोर लिहून घेतो 2 डी वाय बाय डी एक्स इक्वल टू किती 0. आणि हाच एक्स या साईडला जाऊन काय होणार डिवाइड. सो फायनल आन्सर एक्स इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 2 डी वाय बाय डी एक्स. एक्स त्या साईडला जाऊन काय झाला डिवाइड म्हणजे आन्सर 0 इक्वल टू 0. राईट डाऊन दिस.